नमस्कार, मी अनुपमा. आपण पाहताय जी 24 तास आरोग्य या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजचा आरोग्याचा आपला विषय आहे सौंदर्यवर्धनासाठी कॉस्मेटिक सर्जरी. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आमंत्रित केलेला आहे आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर अनिल निराळे, प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जन आहेत. आपण आधी त्यांचं स्टुडिओमध्ये स्वागत करूया. मग मी तुम्हाला थोडक्यात त्यांची ओळख करून देते. नमस्कार सर, स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत. डॉक्टर अनिल निराळे प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जन आहेत. डायरेक्टर ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्मेटिक अँड लेझर सर्जरी बोरिवलीचे आहेत. ते गेली 20 वर्ष त्यांची कॉस्मेटिक आणि प्लास्टिक सर्जरीमध्ये प्रॅक्टिस आहे. तसंच कॉस्मेटॉलॉजी, ट्रायकोलॉजी यांचे कोर्सेस सुद्धा ते कंडक्ट करतात. आणि त्यांची साईट सुद्धा आहे www.icls.in ही त्यांची वेबसाईट सुद्धा आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला वेबसाईटचं नाव सांगते, www.icls.in ही त्यांची वेबसाईट आहे. आपण त्यांचं स्वागत केलेलं आहे. आता पुन्हा तुम्हाला सांगते की आजचा विषय तुमच्या लक्षात आलेलाच आहे, सौंदर्यवर्धनासाठी कॉस्मेटिक सर्जरी. जर तुम्हाला याच्याविषयी काही प्रश्न असतील तर जरूर आमच्या संपर्कात राहा. 1800-22-1010 आमचा टोल फ्री क्रमांक आहे. आपल्या प्रश्नांची आम्ही वाट पाहतोय. तोपर्यंत चर्चेला सुरुवात करतो. सर्वात पहिल्यांदा डॉक्टर, कॉस्मेटिक सर्जरी म्हणजे नेमकं काय? कारण खरं तर मला वाटतं पूर्वी फक्त ग्लॅमरस क्षेत्रापर्यंत हे राहिलेलं, आता सर्वसामान्यांपर्यंत येऊन पोहोचलेली तंत्रज्ञान आहे, टेक्नॉलॉजी आहे. नेमकं काय म्हणजे? आपलं म्हणणं अतिशय बरोबर आहे. कारण की प्लास्टिक सर्जरी म्हणजे काय आणि कॉस्मेटिक सर्जरी म्हणजे काय, हा नेहमी कन्फ्युजन लोकांच्या मनामध्ये असतं. तर कॉस्मेटिक सर्जरी म्हणजे हे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि सौंदर्य चिरंतन काल टिकवण्यासाठी केलेले जी शस्त्रक्रिया असते त्याला कॉस्मेटिक सर्जरी असं म्हणतात. बरं. आणि प्लास्टिक सर्जरी ही मला वाटतं जसं की प्लास्टिक सर्जरी असते ते एखादी समजा आपल्या चामडी निघून गेलेली असेल, भाजलं असेल किंवा लागलं असेल, त्याचं व्रण असेल किंवा जन्मताच काही डिफेक्ट्स असतील, जसे क्लेफ्ट लिप झालं, तर ह्या गोष्टीसाठी जी जडणघडण करण्याची शस्त्रक्रिया केली जाते त्याला प्लास्टिक सर्जरी असं म्हणतात. आणि तुम्हाला काही त्रास नाही आहे, परंतु तुम्हाला नीटनेटकं दिसायचं आहे किंवा आता तुम्ही सुंदर दिसताय त्याच्यापेक्षा आणखीन सुंदरता वाढवायची असेल तर जे काही आपण करतो त्याला कॉस्मेटिक सर्जरी असं म्हणतात. बरोबर. आपल्याला कोल्हापूरवरून फोन येतो, तो आपण घेऊया. योगेश यांचा फोन आहे. नमस्कार योगेश, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा योगेश, विचारा प्रश्न. हा हॅलो, मी योगेश खाडे बोलतोय कोल्हापूरवरून. बोला. आम्हाला प्रश्न विचारायचा होता. विचारा. कॉस्मेटिक सर्जरीचा शरीरावर काही साईड इफेक्ट होतो का नंतर? बरं, काही परिणाम होतो का? हा, परिणाम होतो हे विचारायचं होतं. बरं. आणि कॉस्मेटिक सर्जरी आर्थिकदृष्ट्या म्हणजे किती खर्च माहिती हवी होती. बरं बरं बरं, ठीक आहे, आपण विचारूया तुमच्या प्रश्नाचं उत्तर. पहिली गोष्ट, त्यांचा प्रश्न तर काही वेगळे काही अपाय तर होत नाहीत ना? वेगळे काही अपाय होत नाही का, ही भीती सगळ्यांना असते. परंतु कॉस्मेटिक सर्जरी तुम्ही जर का कॉस्मेटिक सर्जन कडून करून घेतली आणि ती चांगल्या प्रकारे झाली तर त्यामध्ये अपाय काही होण्याचा संभावना नसते. आणि तुम्ही नंतर नीट काळजी घेतली तर जे रिझल्ट्स आहेत ते जास्त दिवस टिकू शकतात. त्यांचा दुसरा अतिशय महत्वाचा प्रश्न होता की आर्थिकदृष्ट्या काय प्रॉब्लेम असतो. आणि आर्थिकदृष्ट्या असं समजलं जातं की कॉस्मेटिक सर्जरी ही खूप कॉस्टली असते. ह्याच्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी करताना जे काही इम्प्लांट्स वापरले जातात किंवा जे काही धागा असतो, जे मटेरियल वापरलं जातं ते मटेरियल अतिशय कॉस्टली असतं. तसंच ते मटेरियल हँडल करण्यासाठी जे निडल होल्डर असतात, फोर्सेप असतात, ज्याला आपण चिमटे वगैरे म्हणतो, तर हे निडल होल्डर सुद्धा एवढे कॉस्टली असतात की त्या योगे त्या धागा सुद्धा तुटला नाही पाहिजे. कारण जे काही हर्निया, अपेंडिक्स असे साधे ऑपरेशन असतात, जसे जनरल सर्जरी आपण म्हणतो, त्यांच्यासाठी वापरण्यात येणारे इन्स्ट्रुमेंटेशन्स, त्यांच्यासाठी वापरण्यात येणारे धागे हे स्वस्त आणि वेगळे असतात. आणि कॉस्मेटिक सर्जरीसाठी जे वापरतात, इम्प्लांट्स करतात, त्याच्यासाठी अतिशय वेगळ्या प्रकारचे आणि मटेरियलची कॉस्ट जास्त असते. त्याच्यामुळे साहजिकच जे टोटल ऑपरेशनची जी कॉस्ट आहे ती नक्कीच वाढते. बरं. आणि मला वाटतं की हे परत ते शरीर कुठल्या भागावर आपल्याला करायचे आहे त्याच्यावर सुद्धा डिपेंड असेल. बरोबर, नक्कीच. आपल्याला आणखी एक फोन येतो, बुलढाण्यावरून विनोद आहेत. आपण त्यांचा प्रश्न घेऊया. नमस्कार विनोद, आपला प्रश्न विचारा. हा मॅम, मी बुलढाण्यावरून बोलतोय. बोला बोला. हा मॅम, नॅचरल स्किन वरती काही परिणाम होतो का त्याचा? पुन्हा एकदा विचारा. नॅचरल स्किन जे आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस होतात का? बरोबर, आला लक्षात. नॅचरल स्किनवर काही चेंज होतो? नॅचरल स्किन वरती तुमचं चेंजेस होणार नाही. फक्त तुम्ही कॉस्मेटिक सर्जरी करून घेताय ती कुठल्या प्रॉब्लेम साठी करून घेताय त्याच्यावरती आहे. आता तुमची चेहऱ्याची त्वचा जर का खडबडीत आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही कॉस्मेटिक सर्जरी करून घेताय तर ती स्किन जाऊन त्या ठिकाणी नवीन स्किन येणार आहे. बरं.
परंतु तुम्ही जर का नुसतंच इम्प्लांटचं ऑपरेशन केलं आहे किंवा नाकाचं ऑपरेशन केलेलं आहे तर तुमच्या त्वचेला काहीच हानी पोहोचणार नाही. बरं. आणि कॉस्मेटिक सर्जरी केल्याच्या नंतर तुम्ही जर का चेहऱ्याच्या त्वचेची केली असेल, हम्म. ज्याला कॉस्मेटिक सर्जरीमध्ये डर्माब्रेजन असं म्हणतात, तर तुम्हाला साधारणपणे 2 ते 3 महिने उन्हापासून स्वतःचा बचाव करायचा असतो. बरं. जर का तुम्ही तो केला नाही किंवा योगायोगाने म्हणा किंवा चुकीमुळे त्याच्यावरती ऊन लागलं तर मग तुमचा चेहरा जो आहे तो काळा पडू शकतो बरं. आणि मग अनइव्हन टोन जो आहे तो डेव्हलप होतो. बरं. तर ह्या काळजी घेतली तर काही प्रॉब्लेम होणार नाही. थोडक्यात असं की कुठली शस्त्रक्रिया केल्यानंतर जी आपण औषधं देतात, प्रतिजैविक देतात, ती घेणं जरुरीचं आहे. त्याच्यानंतर जे तुम्ही आता सांगितलंय की सूर्यप्रकाशात जाऊ नये, म्हणजे विशेषतः त्वचेची काळजी घेणं जरुरीचं आहे जर तुम्ही त्वचेची प्लास्टिक कॉस्मेटिक सर्जरी केली तर. मगाशी बोलता बोलता तुम्ही म्हणालात की एखाद्या सर्जन कॉस्मेटिक सर्जन कडून करून घेणं याच्यात निश्चित वेगळेपण असतो. नेमकं काय म्हणायचंय? बघा, कॉस्मेटिक प्रमाण वाढत चाललंय. हे प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि त्याच ठिकाणी आता कॉस्मेटिक सर्जरी करणारे लोक आहेत. तर जनतेने एक पेशंट्सनी मनामध्ये कन्फ्युजन असतं की नक्की कोणाकडून करून घ्यावी. बरं. तर आता उदाहरण द्यायचं झालं तर MD हार्टचे पण असतात, त्यांना कार्डिओलॉजिस्ट म्हणतात, ते ऑपरेशन करत नाही. तसंच MS सर्जरी जे हार्टचे सर्जन आहेत ते हार्टचे सर्जन करतात. MD न्यूरोफिजिशियन आहेत, ते ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन करत नाही. बरोबर. ते न्यूरोफिजिशियन असतात. तसंच स्किन मध्ये सुद्धा MD डर्मॅटॉलॉजी आहे, ते त्वचेचे फिजिशियन्स असतात, ते त्वचा रोग तज्ञ असतात, ते त्वचेचे ऑपरेशन्स, लायपोसक्शन, डर्मा अब्रेजन झालं, रायनोप्लास्टी हे करू शकत नाही. बरं. तर ही काळजी लोकांनी घेतली पाहिजे की कोणाकडून आपण ऑपरेशन करून घेतो आहे हे त्यांना करायच्या आधी कळायला पाहिजे. त्यांनी म्हटलं तर डॉक्टरांना सुद्धा विचारायला पाहिजे की तुमचं काय क्वालिफिकेशन आहे. बरोबर. म्हणजे खरं तर पेशंट्सने सुद्धा तेवढं डॉक्टर्स बाबत जागृत राहणं खूप जरुरीचं अतिशय आहे. जरुरी आहे. आपल्याला साताऱ्यावरून एक फोन येतोय नीता यांचा, त्यांचा प्रश्न आपण विचारूया. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. साताऱ्यावरून नीता आहेत. नमस्कार. हॅलो. हा, प्रश्न विचारा नीता. हा, ते वांग वगैरे जर चेहऱ्यावर असेल, हा वांग वगैरे चेहऱ्यावर असेल हा तर त्याच्यावरती काय कॉस्मेटिक सर्जरी करता येते का? बरं, आपण विचारूया. चेहऱ्यावर वांग. चेहऱ्यावरती वांग असणं हे 2 गोष्टीमध्ये येतं. एक तर डिलिव्हरी, गरोदरपणा संपल्याच्या नंतर हा, किंवा शरीरामध्ये काही सूर्यप्रकाशामुळे इजा होते बरं. तेव्हा हे वांग डेव्हलप होतं. हा, ह्याच्यासाठी बरेचसे इलाज असतात. कॉस्मेटिक सर्जरीमध्ये ह्याच्यासाठी लेझर डर्माब्रेजन किंवा लेझर पिगमेंटेशन रिमूव्हल असतं. ह्या योगे ह्या लेझर सर्जरी जी आहे ह्या कॉस्मेटिक सर्जरीचा वांग कमी होण्यामध्ये नक्कीच फायदा होतो. बरं. म्हणजे खरं तर वांग ह्या जे छोट्या छोट्या करत त्वचेवर असं ब्लॅक दिसतं, त्याला काळसर नक्कीच दिसतं, ब्राऊन दिसतं आणि कधी कधी कपाळावरती पण येतं, बरं. दोन्ही गालावरती येतं, नाकावरती येतं. तर टप्प्याटप्प्याने हे ऑपरेशन होते. एका सर्जरीमध्ये तुम्हाला 100% रिलीफ मिळणार नाही. तर टप्प्याटप्प्याने 3 आठवड्यांनी एकदा ही कॉस्मेटिक सर्जरी जी आहे ती केली तर बऱ्यापैकी फायदा होऊ शकेल. बरोबर. खरं तर सौंदर्यवर्धनासाठी कॉस्मेटिक सर्जरी खूप कुतूहलास्पद सुद्धा प्रश्न आहेत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर आरोग्यामध्ये इथे एक छोटीशी विश्रांती घेऊया. तुम्ही पाहत राहा. आरोग्यामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आरोग्याचा आजचा विषय तुमच्या लक्षात आलेलाच आहे, सौंदर्यवर्धनासाठी कॉस्मेटिक सर्जरी या विषयावर आपण बोलतो आहोत. आणि आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर अनिल निराळे यांना. त्यांनी आतापर्यंत मार्गदर्शन केलंच आहे. तसं प्रेक्षकांचे आपल्याला फोन सुद्धा येतात. आपल्याला पुण्यावरून एक फोन आहे मंगल यांचा, आपण त्यांचा प्रश्न घेऊया. नमस्कार मंगल, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, मी पुण्यावरून मंगल आपटे बोलते. बोला. जर सुरकुत्या चेहरा आल्या किंवा तीळ वगैरे असेल आणि जर तीळ मोठा असेल किंवा एखादा डाग असेल बरं. तर ते काढण्यासाठी ती जर क्रिया शस्त्रक्रिया केली तर त्याच्यानंतर मग कितपत उपयोग होतो आणि त्याला त्रास होतो का, आणि मग त्याच्यानंतर काय काय वापरावं शरीरा शस्त्रक्रिया केल्यानंतर? बरं, ठीक आहे, आपण विचारूया. यांचा प्रश्न असा की चेहऱ्यावरच्या सुरकुत्या हा, ह्याच्यावरती सुरकुत्या, तीळ, डाग किंवा मस्सा असतो तीळ, कधी डाग, कधी. मस्सा बऱ्याचशा गोष्टी कॉम्बिनेशन यांनी केलेलं आहे. तरी थोडक्यात सांगायचं म्हणजे जर का चेहऱ्यावरती सुरकुत्या असतील तर त्याच्यासाठी फेस लिफ्ट नावाचं ऑपरेशन असतं, बरं. ज्या योगे ज्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आहेत त्या कमी होऊ शकतात. बरं. आणि चेहऱ्यावरती डाग आहे, तीळ आहे, त्याच्यासाठी लेझर वापर होऊ शकतो. तसंच एक RF करंटची मशीन असते त्याचा पण वापर होऊ शकतो. किंवा कॉस्मेटिक सर्जरी
ह्या टेक्निकचा सुद्धा वापर होऊ शकतो. बरं. आणि त्यांनी एक दुसरा पार्ट विचारला होता की हे सगळं काही केल्याच्या नंतर त्याचा काही इफेक्ट असतो का आणि काय काळजी घ्यायची असते. बरोबर आहे की काय वापरावं. बरोबर. तर प्रतिजैविक औषधं जसं आपण म्हटलं ती काही दिवस घ्यावी लागतात. काही दिवस तुम्हाला सूर्यप्रकाशापासून स्वतःची स्किन जी आहे ती वाचवावी लागते. आणखीन लॉंग टर्मच्या साठी अतिशय चांगला उपाय म्हणजे एकदा तुमचं ऑपरेशन झाल्यावरती तुम्ही सन प्रोटेक्शन क्रीम लावा आणि भरपूर पाणी प्या. बरं. ह्या योग्य स्किनला योग्य ते आहार ऑटोमॅटिक मिळतात. तर हा उपाय जर का ऑपरेशनच्या नंतर त्यांनी केला तर जो काही ऑपरेशनचा रिझल्ट आहे तो जास्त वर्ष टिकण्यासाठी मदत होईल. बरं. आपल्या डोंबिवलीवरून एक फोन येतोय भारत यांचा. त्यांचा प्रश्न आपण घेऊया. नमस्कार भारत, प्रश्न विचारा. डॉक्टरचा माझा असा प्रश्न आहे की त्यांनी असं निवेदन केलं की चेहऱ्यावरील डाग काढण्याकरता प्लास्टिक सर्जरी किंवा कॉस्मेटिक सर्जरी आवश्यक असते. तर मला असं म्हणायचं की कॉस्मेटिक सर्जरी किंवा प्लास्टिक सर्जरी इतरही भागाकरता करणं आवश्यक आहे का? आणि दुसरा प्रश्न असा पांढरे डाग जे असतात हल्ली कोड म्हणतात ते कोड ह्या प्लास्टिक सर्जरी किंवा कॉस्मेटिक सर्जरी मध्ये संपूर्णपणे दूर होऊ शकतात का? धन्यवाद. बरं. यांचा दुसरा जो प्रश्न होता की पांढरे डाग ह्याच्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी आहे का. पांढऱ्या डागामध्ये मेन ही गोष्ट असते की ते पांढरे डाग वाढणारे आहेत की स्टेबल झालेले आहेत म्हणजे स्थिर झालेले आहेत. कारण एकदा पांढरा डाग चालू झाला की त्याची ऍक्टिव्हिटी जी आहे त्याला 2 वर्ष 3 वर्ष कधी कधी 5 वर्ष सुद्धा चालू राहते. बरं. जोपर्यंत त्याची ऍक्टिव्हिटी संपत नाही तोपर्यंत काही त्याला हात लावायचा नसतो. एकदा त्याची ऍक्टिव्हिटी स्टेबल झाली साधारणपणे 1 वर्ष तुमचे पांढरे डाग जे आहेत ते मुळीच वाढत नाही आहेत. मग अशा वेळेला जर का ते काढून टाकून त्या ठिकाणी दुसरी चामडी लावली किंवा त्यावरती कलर टाकायची एक शस्त्रक्रिया असते ती केली तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. परंतु ह्या पांढऱ्या डागामध्ये तुम्ही जर का डॉक्टरला घाई केली ऑपरेशनची की मला पांढरा डाग झाले 2 महिने झाले ऑपरेशन करा आणि मग जर का ऑपरेशन केलं तर त्याचा उलट उपाय सुद्धा उलट इफेक्ट होऊ शकतो. अच्छा, म्हणजे ही खरं तर काळजी घेतली ही काळजी पाहिजे. घ्यायला पाहिजे. बरोबर. आपल्याला पुण्यावरून एक फोन येतोय अतुल यांचा. आपण त्यांचा प्रश्न घेऊया. नमस्कार अतुल, आपला प्रश्न विचारा. डॉक्टर साहेब, मला असं विचारायचं आहे की हे सौंदर्य जे आहे ते फक्त चेहऱ्याकरताच उपयोगी आहे किंवा बाकी शरीरात मध्ये काही असे एक्स्ट्रा फॅट्स असतात ते कमी करण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी उपयोगीची आहे का असं मला विचारायचं होतं. बरं बरं. खरं तर हा प्रश्न ओघांना येणारच होता की शरीराच्या कुठल्या कुठल्या भागांवर अवयवांवर कॉस्मेटिक सर्जरी त्यांनी आधी आपल्याला विचारलेलं आहे की फॅटच्या साठी त्यांनी एक मेन्शन केलं होतं. तर चेहरा सोडून फॅट कमी करण्यासाठी म्हणजे पोटावरची जे अनावश्यक चरबी आहे सुटलेलं पोट ज्याला म्हणतात ते कमी करण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरीचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. त्याच्यामध्ये एकतर लायपोसक्शन करून फॅट काढलं जातं किंवा पोट खूपच सुटलं असेल तर चरबी प्लस स्किन हे दोन्ही सुद्धा काढून टाकलं जातं. आणि बाकीचे जे ज्या ठिकाणी कॉस्मेटिक सर्जरी होऊ शकते म्हणजे जसं डोक्यावरचे केस कमी झाले असेल, डोक्याला टक्कल पडत असेल तर डोक्यावरती केस रोपणाची ऑपरेशन्स होऊ शकतात. तसंच जर का डोळ्याखाली काळे वर्तुळ आले असतील तर त्याच्यावरती सुद्धा ऑपरेशन्स होऊ शकतात. नाक तुमचं बसकं असेल किंवा त्याला पॅरेट बिग नोज म्हणतात, नेझल हम्प असेल किंवा खूप मोठं असेल तर ते प्लास्टिक सर्जरीने नीट शेप मध्ये आणता येतं. तसंच ओठ जर का पातळ असेल तर ते छोटे असलेले ओठ मोठे करता येतात. कधी कधी आम्ही बघितलेलं आहे की ओठ अनावश्यक मोठे झालेले असतात त्याला डबल लिप असं म्हणतात. मग अशा वेळेला लिप्सची कॉस्मेटिक सर्जरी करून त्याला शेप मध्ये आणायचं ऑपरेशन करू शकतो. काही काही आमच्याकडे रुग्ण येतात की त्यामुळे आमची हनुवटी जरुरीपेक्षा जास्त लांब वाटते किंवा हनुवटी जी आहे ती बसलेली वाटते. तर अशा वेळेला हनुवटीला शेप देऊन त्या हनुवटीचं ऑपरेशन करता येतं. बरं. म्हणजे थोडक्यात असं आहे की डोक्यापासून अगदी पायाच्या नखापर्यंत आपण शरीरामध्ये बदल करू शकतो अर्थात सौंदर्यासाठी. त्याच्यामुळे त्यांचा जो प्रश्न आहे तो कुठल्याही अवयवांवर करता येतोच. शिवाय चरबी कमी करण्यासाठी किंवा पोट सुटलेलं कमी करण्यासाठी म्हणून याचा उपयोग होऊ शकतो. मला इथे आणखी कसा प्रश्न विचारायचा आहे की जर सौंदर्य वर्धनासाठी आपण कॉस्मेटिक सर्जरी करतो आहोत तर हा बदल लगेचच दिसून येतो का ही सर्जरी केल्यानंतर? हा बदल लगेचच तुम्हाला आज ऑपरेशन केलं तर दुसऱ्या दिवशी बदल दिसून येणार नाही. काही काही ऑपरेशन असे असतात जसं केस रोपणाचं आहे त्याचा इफेक्ट तुम्हाला 3-3.5 महिन्यांनंतर दिसून येतो. नाकाचं ऑपरेशन केलेलं आहे, नाक मोठं होतं ते छोटं केलेलं आहे किंवा शेप मध्ये आणायचं केलेलं आहे तर त्याचा इफेक्ट तुम्हाला 6 महिने ते 1 वर्षाच्या नंतर फायनल कसं नाक दिसणार आहे आपलं ते तेव्हा तुम्हाला कळू शकतं. म्हणजे एकदम आता समजा तुम्ही असं म्हटलं की माझं आता जून महिन्यात लग्न आहे आणि आता मे मध्ये ऑपरेशन करा तर ते शक्य नाही होणार.
बरं, म्हणजे ते आधीपासूनच तसं आधीपासून plan- तुम्हाला तसं प्लॅन करून तसं विचार करून मग नीट ठरवावं लागतं. बरं बरं. आणि साधारण तुम्ही मगाशी म्हणालात की काळजीमध्ये सूर्यप्रकाशात जाऊ नये, तर मग आणखी काय काळजी? उदाहरणार्थ जर आता प्रेक्षकांचा फोन आला होता की सुटलेलं पोट कमी करण्यासाठी किंवा फॅट्स कमी सुटलेलं करण्यासाठी, पोट तर कमी अशा वेळी- करायचं जर का कॉस्मेटिक सर्जरी केलेली आहे तर नंतरची काळजी म्हणजे एक 6 ते 7 महिन्यापर्यंत वजन न उचलणं. तसंच जम्पिंगचे काही एक्सरसाइज तुम्ही करत असाल तर ते करू नका. साधे प्राणायाम वगैरे योगासन करू शकता. बरं. जास्त वजन उचलण्याचं काम करू नका. हं, हं. तसंच जर का तुम्हाला जास्त दिवस टिकवायचं असेल हं. तर तुम्हाला आहाराची काळजी घेतली पाहिजे. बरं. कारण कॉस्मेटिक सर्जरी करून आपण सध्या असलेलं जे फॅट आहे किंवा सध्या असलेलं जे स्किन एक्स्ट्रा आहे ते आपण काढून टाकतो. अच्छा. परंतु तुम्ही जर का परत खादाडपणा चालू ठेवला हं, हं. तर परत तुम्हाला पाऊंच येण्याची शक्यता असते. थोडक्यात आहार सुद्धा कंट्रोल आहार मध्ये तुम्हाला control असलाच मध्ये पाहिजे. ठेवणं अतिशय आपण जरुरी एकदा सर्जरी केली आहे आणि ती टिकून राहील, तर असं नाही, तर तुम्हाला आहारावर कंट्रोल हो. हवाच आहे. आपल्याला पुण्यावरून एक फोन येतोय, संदीप यांचा. आपण त्यांचा प्रश्न घेऊया. नमस्कार संदीप, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅम, मी संदीप जाधव बोलतोय बोला. पुण्यावरनं. बोला. ऍक्च्युली माझा प्रश्न असा आहे, मी 3 वर्ष आधी प्लास्टिक सर्जरी झाली माझ्या ओठांवर, हं. पण तिथे आता काही कॉम्प्लिकेशन आलेले आहेत. बरं. त्या कॉम्प्लिकेशन मुळे म्हणजे माझ्या ओठांचं थोडं स्ट्रक्चर बिघडलंय. हं. तर दवाखान्यावाल्यांनी सांगितलंय की ते म्हणजे 6 महिन्यानंतर वगैरे होईल, व्यवस्थित होईल. हे त्यांनी 3 वर्ष आधी सांगितलं होतं, बरं. पण आतापर्यंत तसं काही झालेलं नाहीये. तर त्यावर उपाय काय? बरं. आधी काय यांना प्रॉब्लेम होता, कशासाठी आधी ऑपरेशन माझा ऍक्सिडेंट झालेला. त्या ऍक्सिडेंटमुळे तिथे म्हणजे तिथला जागा पूर्ण खाली झाली. बरं, आणखी काही प्रश्न त्यांना विचारायचा आहे? ठीक आहे. ह्यांची जर का ऍक्सिडेंटच्या मुळे ती जागा खाली आलेली असं म्हणतात ओठाची, आला त्यांचा जर का वरचा ओठ असेल किंवा खालचा ओठ असेल तर ती जागा खाली येणं हे स्वाभाविक असतं, कारण की ग्रॅव्हिटीमुळे, ग्रॅव्हिटेशनल पुलच्या मुळे वरचा ओठ सुद्धा खाली येऊ शकतो आणि तसंच खालचा ओठाचा यांचा प्रॉब्लेम असेल तर तो पण खाली येऊ शकतो. बरं. आपण आता जे कॉस्मेटिक सर्जरी करणार ती ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट आपण करणार. बरं. त्याच्यामुळे आपल्या विरुद्ध काम 2 गोष्टी करत असतात. एक म्हणजे ओठा असतो हा, ह्याचे मसल जे आहेत ते मसल टू मसल अटॅचमेंट असते. म्हणजे जसे आपल्या हाताचे मसल एका बोन पासून निघतात आणि जाऊन दुसऱ्या बोनला अटॅच होतात, म्हणजे ते दोन्ही मसल फिक्स असतात. परंतु ओठाच्या मसलमध्ये किंवा गालांच्या मसल्समध्ये असं नसतं. ते लूज पॉइंट मधूनच निघतात आणि लूज पॉइंटला जाऊन भेटतात. बरं. बरं. त्याच्यामुळे ह्याच्यावरती आपण ऑपरेशन केलं तर आपण जेव्हा बोलणार आहे तेव्हा ते मसल हलतात आणि त्यामध्ये फायब्रस टिश्यू तयार होऊन परत ते लूज होण्याची शक्यता खूपच असते. त्याच्यामुळे हा तुमचा आतला घटक झाला ते का लूज होतात आणि बाहेरचा घटक म्हणजे ग्रॅव्हिटी. बरं. तर ह्या दोघांच्या विरुद्ध आपण जाऊन कॉस्मेटिक सर्जरी जी आहे ती करतो. बरं. आणि ह्या दोन्ही इफेक्ट जे आहेत ते आपल्या हातामध्ये नसतात. त्याच्यामुळे असं होण्याची अतिशय शक्यता आहे. आणि कुठलेही ऑपरेशन्स आहे ते एका ऑपरेशननी तुम्ही लगेच बरं होत नसतं. बरं. कॉस्मेटिक सर्जरी आहे, प्लास्टिक सर्जरी आहे, ही बऱ्याचदा आम्ही टप्प्याटप्प्याने करतो. मे बी 1 in 3 years तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल, असं सुद्धा होऊ शकतं. अच्छा. खरं तर त्यांचं असं म्हणणं, तर मला हा प्रॉब्लेम आता जाणवायला लागलेला आहे, डॉक्टर म्हणतात की हे बरं होईल, तर याच्यात मग कितपत तथ्य आहे? हो, ते बरं होऊ शकतं, बरं. परंतु तो बरा झालेला इफेक्ट किती वर्ष राहणार आहे ते तुम्ही गॅरंटीने सांगू नाही शकत. कारण की तुमचे ओठ मुळापासून लूज असतात आणि दुसरी म्हणजे ग्रॅव्हिटी, ह्या दोन्ही गोष्टी कोणाच्याच हातात नसतात. अगदी. त्याच्यामुळे ते जर का परत दुसऱ्यांदा किंवा परत तिसऱ्यांदा ऑपरेशन केलं तर तुम्हाला परत 3 वर्षांनी चौथं ऑपरेशन लागण्याची शक्यता आहे, एस्पेशली यांच्या केसमध्ये. अच्छा, म्हणजे हे परमनंट सोल्युशन जे आहे ते परमनंट सोल्युशन कधी नसतं. बरं. जो काही स्कार आहे तो आपण कंट्रोल करतो. इट इज ऑलवेज अ कंट्रोल. बरं. बरं. आपल्याला आणखी काही या विषयावर आपल्याला बोलायचं आहे, मात्र आरोग्यामध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा. आरोग्य या विशेष कार्यक्रमामध्ये मी अनुपमा पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आजचा विषय आपल्या लक्षात आलेलाच आहे, सौंदर्यवर्धनासाठी कॉस्मेटिक सर्जरी या विषयावर आपण बोलतो आहोत. आणि डॉक्टर अनिल निराळे यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. कॉस्मेटिक सर्जन आहेत. आपले प्रश्न असतील तर जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा, जरूर विचारा. आपल्याबरोबर जालन्यावरून एक प्रेक्षक आहेत, गजानन. आपण त्यांचा प्रश्न घेऊया. नमस्कार गजानन, आपला प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, माझ्या पोटाला थोडं तिकडे कटलेलं आहे, त्याच्यामुळे मला प्लास्टिक सर्जरी करता येईल का? पुन्हा एकदा प्रश्न विचारा स्पष्ट. माझा जे कंगूळ आहे ना, अंगठा. अंगठा.
हॅलो, हा, माझी कणगुळी कटलेली आहे मॅडम, मला त्याला प्लास्टिक सर्जरी करता येईल का? पूर्णपणे अंगठा गेलेला आहे की करंगळी गेलेली आहे? करंगळी गेलेली. करंगळी गेली. आणि किती भाग बाकी आहे? 2 कांडे बाकी आहे आणि 1 कांडा गेलेला आहे. एक शेवटचा नखाचा सांधा गेलेला आहे. हा, बरोबर आहे, आलं म्हणजे लक्षात. करंगळीचे 2-3 खांडे असतात, तर 2 खांडे आहेत आणि लास्टचा खांडा गेलेला आहे. म्हणजे वरचा भाग त्यांचा वरचा भाग गेलेला आहे. ह्या गोष्टीमध्ये प्लास्टिक सर्जरी होऊ शकते, करायची म्हटली तर होऊ शकते. त्यांना तिसरा खांडकं आपण लावू शकतो. त्याला नख सुद्धा आपण प्लास्टिक सर्जरीने, मायक्रो सर्जरी म्हणतात त्याला, त्यांनी आपण करू शकतो. पण त्याची गरज कितपत आहे हा आपण विचार करायला पाहिजे. लिटल फिंगर आहे, त्याचे 2 खांडके आहेत, तर त्यांनी काही अपाय तर होत नाही आणि त्यांनी काही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये कमतरता येत नाहीये. बरोबर. तर मग हा विचार करायला पाहिजे की ती करायची की नाही करायची. हे उगाच एक्सरसाइज म्हणून आपल्याला 3 खांडकं असतात आणि 3 खांडकं पाहिजे म्हणून करायची, हा विचार आधी त्यांनी ठरवायला पाहिजे की करायची की नाही, आणि मग ठरवायला पाहिजे की करायची. बरोबर. आपल्याला आणखी एक फोन आहे, नागपूरवरून आहेत. नागपूरवरून राधा आहेत, आपण त्यांचा प्रश्न घेऊया. नमस्कार राधा, प्रश्न विचारा. हेलो, नमस्ते सर. हाँ, बोला. मेरा क्वेश्चन ये है सर कि मुझे नोज के लिए प्लास्टिक सर्जरी करवाना है, तो उसकी प्रोसीजर क्या होगी, और यानी स्किन सिर्फ चेंज होगा या कुछ आर्टिफिशियल भी वहाँ पर उस प्लेस पर यूज होगा? नोज में प्रॉब्लम क्या है आपके? मेरी नाक थोडी लंबी है सर. ते म्हणतात की त्यांचं नाक आहे ते मोठं आहे, लांब आहे. कारण माझ्या अंदाजाप्रमाणे त्यांना न बघता मी एवढं सांगू शकतो की त्यांना नाक जे लांब म्हणतात, परंतु ते असं वक्र नाक असायची शक्यता आहे. त्यांना थोडासा तरी तो कॉन्व्हेक्सिटी असेल आणि म्हणून ते वक्र असेल. दुसरी गोष्ट असं असू शकेल की त्यांचा जो वरचा ओठ आहे तो खूप ऍक्टिव्ह असेल, त्याच्यामुळे त्यांचं नाक, आपल्या ओठा आणि नाकाला जे मसल असतं त्यांनी नाकाचा शेंडा खाली पुल होत असेल. ह्या 2 गोष्टी जर का आपण त्यांच्या ट्रीट केल्या तर त्यांचं नाक ठीक होऊ शकतं. आणि हे करताना बाहेर काही व्रण दिसणार नाही. सगळं काही ऑपरेशन जे आहे ते नाकाच्या आतून होत असतं. त्याच्यामुळे माझं नाक आणखीन खराब होईल का किंवा ते बाहेर काही व्रण दिसेल का, ही चिंता काही बाळगायला नको. बरोबर. कॉस्मेटिक सर्जरी केल्यानंतर चेहऱ्यामध्ये बदल हा होतोच, पण मला एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचा चेहरा बसवायचा आहे तर तंतोतंत तसा चेहरा होऊ शकतो? तसं होऊ शकत नाही. तसं फक्त फिल्म सिरियल्स मध्ये किंवा पिक्चर मध्ये होऊ शकतं. कोणी आलं आणखीन म्हटलं की मला श्रीदेवीचा चेहरा पाहिजे किंवा मला हिच्यासारखं नाक पाहिजे, ह्याच्यासारखी हनुवटी पाहिजे, तर ते शक्य नसतं. आणि ते जरी करून दिलं तर ते अतिशय खराब दिसेल तुमच्या चेहऱ्याला. कारण की किती तुमचा चेहरा जो आहे तो बदलू शकतो. नाक छोटं असेल तर मोठं करू शकतो, किंवा गाल बसले असतील तर इम्प्लांट टाकून गाल मोठं करता येतात. तुमचे डोळे छोटे असतील तर ते मोठे करता येतील, हनुवटीचा शेप बदलता येईल. पण तुम्ही म्हणाल की नाही, मला माझा चेहरा जो आहे तो ह्या ऍक्टर सारखा झाला पाहिजे, तर तसं होणं अशक्य आहे. पण मग ही सर्जरी झाल्यानंतरचे हे बदल ओळखू येऊ शकतात? नॅचरली आहे काही कृत्रिम आहे? हा जो बदल आहे, काही जे ऑपरेशन आहे त्याचे ऑपरेशन आतून होतात, म्हणजे तोंडाच्या आतून किंवा नाकाच्या आतून, डोळ्याच्या आतून, त्याचे मग बाहेर काही व्रण राहत नाही. त्याच्यामुळे हे लगेचच ओळखू येणं अशक्य आहे. जर का एखाद्या मीटिंग मध्ये, पार्टीमध्ये कोणी बसलेला आहे आणि उभा आहे आणि भेटलेला आहे, तर सहजासहजी असं लक्षात नाही येणार की काय केलेलं आहे म्हणून. परंतु तेच तुम्ही अतिशय खूपच बदल करून घेतला स्वतःच्या चेहऱ्यामध्ये, तर मग लक्षात येईल की आधी हा माणूस वेगळा दिसत होता, आता हा वेगळा दिसतोय, तर काहीतरी केलेलं आहे का बा. बाहेरून तर काही दिसत नाही, पण काहीतरी केलेलं आहे असं एक लोकांच्या मनात डाऊट येऊ शकतो. बरं. खरं तर सौंदर्यासाठी करण्यात येणारी कॉस्मेटॉलॉजी आहे, ही कॉस्मेटिक सर्जरी आहे. प्रेक्षकांची पण भरपूर प्रश्न आले, तुम्ही उत्तरं दिलीत एवढ्या कमी वेळामध्ये. धन्यवाद या सविस्तर मार्गदर्शनाबद्दल. आरोग्य या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. मात्र जाता जाता उद्याचा विषय सांगते आरोग्याचा. उद्या आपण विषयावर चर्चा करणार आहोत, तो असा आहे की दीर्घकालीन आजारांसाठी हर्बल मेडिसिन्स. आणि त्यासाठी आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर व्यंकटेश जोशी यांना. आपले प्रश्न जरूर तयार ठेवा. तुर्तास तुम्ही पाहत राहा झी 24 तास.